आज आपण जस्टिस थिअरी या सिद्धांताला सुरुवात करणार आहोत. त्याला आपण न्याय सिद्धांत असं मराठीमध्ये म्हणतो. तसं पाहिलं तर न्यायाची जी परंपरा आहे ती परंपरा अति प्राचीन आहे. म्हणजे जेव्हापासून आपण ग्रीक पॉलिटिक्सचा विचार करतो तेव्हापासून ही न्यायाची परंपरा आपल्याला समोर आलेली पाहायला मिळेल. म्हणजे प्लेटो असतील, अरिस्टॉटल असतील, मॅक्युली असेल किंवा कार्ल मार्क्स असेल किंवा भारताच्या मध्ये विचार करत असताना आपण राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आताच्या कालखंडामध्ये जे पाश्चात्य विचारवंत जॉन रॉल्स सारखे, तर हे सगळे विचारवंत जे आहेत या सगळ्या विचारवंतांच्या लेखनामध्ये आपल्याला कुठेतरी जस्टिस किंवा थिअरी न्याय आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग हा न्याय पाहत असताना आपण पहिल्यांदा या न्यायाची जी परंपरा आहे ही परंपरा देखील पाहणं गरजेचं आहे. आणि मग शेवटी आपण जी रॉल्सची जस्टिस आहे ती काय सांगते आजच्या काळामध्ये ते पाहणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीपासून जी न्यायाची परंपरा आहे या परंपरेकडे प्रमाणामध्ये पाहावं लागणार आहे. आपण सुरुवातीलाच हे पाहतोय की ग्रीक कालखंडापासून आपण राजकारणामधल्या वेगवेगळ्या संकल्पना आतापर्यंत अभ्यासत आलेलो आहोत. या संकल्पना अभ्यासत असताना आपल्याला कुठेतरी प्लेटो आणि अरिस्टॉटल यांच्या देखील न्यायाच्या संकल्पना आपण आतापर्यंत अभ्यासलेल्या आहेत. साऊंड म्यूट करत चला, डिस्टर्ब होतोय मध्ये मध्ये. तर ही जी न्यायाची परंपरा आहे तर या न्यायाच्या परंपरेकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण प्लेटो, अरिस्टॉटल यांचं देखील नाव आपण आजच्या कालखंडामध्ये घेतो. आपण जर या स्लाइड कडे लक्ष दिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की समाजामध्ये जी काही इनइक्वॅलिटी आहे किंवा ज्याला आपण विषमता असं म्हणतो, ही विषमता आपल्याला पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की जिथे जिथे समाज आहे तिथे तिथे विषमता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे वेअर देअर इज अ सोसायटी देअर इज इनइक्वॅलिटी असं एक स्लोगनच आपल्याकडे पाहायला मिळतं. की आपण या चित्रांकडे जर बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की एका बाजूला एक स्त्री आहे जिच्या अंगावरती खूप चांगल्या पद्धतीची साडी आहे. दुसऱ्या बाजूला तिच्याच बाजूला एक स्त्री आहे जिच्या अंगावरती चांगली साडी नाही. किंवा दुसरं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय की एका टेबलवर खूप मोठं म्हणजे जेवण ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या चित्राच्या खाली आपल्याला हे पाहायला मिळतंय की तिथं त्या लोकांना अन्न देखील मिळत नाही. दुसरीकडे एक रिक्षा आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्याच बाजूला आपल्याला एक कार देखील पाहायला मिळते आणि त्याच्या बाजूला एक सगळ्यात मोठी इमारत आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्या इमारतीच्या बाजूला काही लोक बसलेले आहेत ज्यांना जे फुटपाथवर आहेत, ज्यांच्याकडे त्यांना राहण्यासाठी कसल्याही प्रकारचा निवारा देखील नाही. अशा प्रकारची एक समाज व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. आणि मग आपण जेव्हा या समाज व्यवस्थेकडे पाहतो त्यावेळेस आपल्याला इथे वेगवेगळ्या स्तरामध्ये एक विषमता असलेली पाहायला मिळते. म्हणजे ते जे काही आपल्या मूलभूत गरजा आहेत, अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, तर एका बाजूला एका गटाला तो अन्न, वस्त्र, निवारा मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला अन्न, वस्त्र, निवारा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की तिथं तो खराब देखील होऊन जातो आहे. म्हणजे अशा पद्धतीची एक विषमता सगळ्याच समाज व्यवस्थेमध्ये पाहायला मिळते. आता ही झाली एक आपण त्याला बिलो पॉवर्टी लाईन मधले लोक आणि अबोव पॉवर्टी लाईन मधले लोक असं देखील त्याला आपण डिव्हाइड करू शकतो आजच्या कालखंडामध्ये. पण जर आपण दुसरीकडे पाहिलं तर आपल्या हे लक्षामध्ये येईल की समाजामध्ये आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारचे भेदाभेद आहेत, विषमता आहेत. आणि मग आपण याच्यामध्ये पाहतोय की मेल आणि फिमेल याच्यामध्ये असलेली जी जे काही डिस्क्रिमिनेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळते. किंवा दुसरीकडे लिंग असेल, जात असेल, वर्ण असेल, वंश असेल किंवा मायनॉरिटीच्या बाबतीमधली विषमता असेल, तर ही सगळी विषमता आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळते. आपण जेव्हा मेल फिमेलच्या बाबतीमध्ये विचार करतो त्यावेळेस आपण सहज बोलून जातो की फिमेल ही काय आहे तर डिपेंडंट आहे, म्हणजे कोणावर तरी ती अवलंबून आहे.
आणि मेल जो आहे म्हणजे पुरुष जो आहे तो काय आहे तर इंडिपेंडंट आहे, म्हणजे तो स्वतंत्र आहे, तो कोणावरही अवलंबून नाही. स्त्रियांच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपण ही स्त्री खूप वीक आहे असा विचार करतो, तर पुरुषांच्या बाबतीमध्ये तो खूप स्ट्रॉंग आहे असा विचार करतो. स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांना जे काही नेमून दिलेले काम आहेत, तर त्याच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपल्याला ते दिसतं की त्या हाऊसवर्कसाठी बनवलेले आहेत किंवा त्यांच्यासाठी हाऊसवर्क हेच एकमेव काम ठेवण्यात आलेलं आहे. दुसरीकडे पुरुषांसाठी ऑफिस वर्कची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपण त्या इनकॅपेबल आहेत असं म्हणतो. दुसरीकडे पुरुषांच्या बाबतीमध्ये आपण ते कॉम्पिटंट आहेत असं म्हणतो. तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये आपण इमोशनल आहेत असं म्हणतो. पुरुषांच्या बाबतीमध्ये आपण रॅशनल आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे ही जी काही डिस्क्रिमिनेशन आहे, हे स्त्री आणि पुरुषांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आपण जेव्हा समाजामध्ये ही विषमता पाहतो, तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं, की पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये एक भेदाभेद आहे किंवा ज्याला आपण डिस्क्रिमिनेशन असं म्हणतो. तर हे डिस्क्रिमिनेशन जे आहे, तर हे डिस्क्रिमिनेशन कुठे ना कुठे स्त्रियांच्या बाबतीमध्ये एक अन्यायी व्यवस्था निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळते. बघा, स्त्रियांना आपण डिपेंडंट म्हणतो आहे, म्हणजे काय करतो आहे, की ती कोणावरती अवलंबून आहे असं म्हणतो आहे. म्हणजे तिला जे काही फ्रीडम पाहिजे आहे, तिला जी काही लिबर्टी पाहिजे आहे, तर ती लिबर्टी आपण त्या स्त्रीला देत नाही. तिला कोणावर तरी अवलंबून ठेवतो. आणि म्हणून आपल्या परंपरेमध्ये पाहायला मिळतं, की स्त्री ही जेव्हा जन्माला येते तेव्हा ती वडिलांच्या आधारावरती असते. त्याच्यानंतर ती ज्यावेळेस विवाहित होते त्यावेळेस ती तिच्यावरती अधिकार असतो किंवा त्यांच्या आधिपत्याखाली असते आणि जेव्हा ती ओल्ड होते म्हणजे म्हातारी होते तेव्हा ती मात्र काय होते, ती तिच्या मुलाच्या आधिपत्याखाली येते. म्हणजे ती कुठेही स्वतंत्र राहत नाही. तिला कुठल्याही प्रकारची लिबर्टी आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपण म्हणतो, की ती वीक आहे, ती ती फक्त हाउसवर्क करू शकते. म्हणजे ती हाउसवर्क करू शकते, ऑफिस वर्क करू शकत नाही. असं जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं, की स्त्रिया काय करत आहेत, तर हाउसवर्क करतायत. त्या ऑफिसमध्ये तिला जाण्यास परवानगी नाही. म्हणजे आपण काय करतोय, तर तिला जी काही लिबर्टी पाहिजे आहे, तिला जी काही फ्रीडम पाहिजे आहे, ते आपण देत नाही. याचा अर्थ काय आहे? तर स्त्रियासारख्या एका मोठ्या गटावरती आपण समाज व्यवस्थेमध्ये एक प्रकारचा अन्याय करतो आहे. म्हणजे जिथं अन्याय ही संकल्पना येते, तिथं न्याय या संकल्पनेचा देखील विचार करावा लागतो. आणि म्हणून स्त्रियांच्या बाबतीमध्ये देखील न्यायाच्या संकल्पनेच्या बाबतीमध्ये विचार केला गेला पाहिजे किंवा बरेच विचारवंतांनी त्याच्यावरती विचार देखील व्यक्त केलेले आहेत. दुसरीकडे आपण पाहतोय, की समाज व्यवस्थेमध्ये हा जो लिंगभेद आहे, याच्या व्यतिरिक्त जातीय भेदभाव देखील आहे. म्हणजे भारतामध्ये जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस चातुर्वर्ण्य व्यवस्था असेल किंवा जाती व्यवस्था असेल, तर ही काय आहे, तर ही एक उतरंडीची व्यवस्था आहे. आणि इथं प्रत्येक एक जाती दुसऱ्या कुठल्यातरी एका जातीच्या वर आहे. आणि ती असं सांगते, की आमची जात ही काय आहे, तर सर्वश्रेष्ठ आहे. आणि जेव्हा आपण या सर्वश्रेष्ठ असलेल्या जातीचा विचार करतो, तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की एक जात जर सर्वश्रेष्ठ असेल, तर तिच्या खाली जी जात आहे किंवा अनुक्रमे तिच्या खाली येणारी जी जात आहे, तर ती काय आहे, तर त्या तिच्या वरच्या जातीचं वर्चस्व हे त्या खालच्या जातीच्या लोकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. याचाच अर्थ असा आहे, की वरची जी जात आहे, ती जात खालच्या जातीवरती कुठेतरी अन्याय करते आहे. आपण जेव्हा भारताच्या वर्णव्यवस्थेच्या सिस्टममध्ये येतो, तेव्हा आपल्याला दिसतं, की आपल्याकडे 4 वर्ण आहेत. अ, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि ह्याची देखील एक उतरंड लावून दिलेली आहे. म्हणजे आपण जेव्हा शूद्र हा खालचा दर्जा घेतो, तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारचे अधिकार आपल्याला पाहायला मिळत नाहीत. कुठल्याही प्रकारचं फ्रीडम आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं जी काही लिबर्टी आहे, ती पाहायला मिळत नाही. परंतु जसं आपण वरच्या वर्गाकडे जाऊ, म्हणजे शूद्र असेल, त्याच्या वरचा जो वर्ग आहे, ज्याला आपण वैश्य म्हणतो, त्याच्याकडे गेल्यानंतर आपल्याला थोडंफार व्यापाराच्या बाबतीमध्ये असलेले जे काही फ्रीडम त्याच्याकडे आहेत, ते शूद्राकडे नाहीत, पण त्या वैश्याकडे आहेत. त्याच्या जर वर आपण गेलो, तर तिथे मात्र काय आहे, तर तिथे एक सैनिकांची व्यवस्था आहे, क्षत्रियांची व्यवस्था आहे. म्हणजे शस्त्र उचलण्याची जी फ्रीडम आहे, ते त्यांना देण्यात आलेलं आहे. पण त्यातला पहिला जो वर्ण आहे, त्या वर्णाकडे जर आपण गेलो, तर आपल्या हे लक्षामध्ये येईल, की तिथं मात्र सगळ्यात जास्त फ्रीडम दिलेला आहे, लिबर्टी दिलेली आहे. म्हणजे काय झालेलं आहे, तर कुठल्यातरी एका वर्गावरती वरच्या वर्गाने अन्याय केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपण जर पाश्चात्य देशांचा विचार केला, तर पाश्चात्य देशामध्ये देखील वंश नावाची जी परंपरा आहे, तर ह्या वंश नावाच्या परंपरेमध्ये देखील काय होतं, तर तिथं देखील एक वेगळा ब्लॅक आणि व्हाईट अशा पद्धतीचे वंश आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग त्यांच्यामध्ये देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये डिस्क्रिमिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय आहे, तर समाजामध्ये जिथं-जिथं तुम्ही जाल, तिथं-तिथं ही एक वेगळी अ, विषमतेची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. ते ब्लॅक अँड व्हाईट पीपल्स मधली असेल
ती कास्ट मधल्या लोक, वेगवेगळ्या जातीमधल्या लोकांची असेल, ती वेगवेगळ्या वर्णामधल्या लोकांची असेल, ती लिंगभेदामधली असेल, तर कुठे ना कुठे कशा ना कशा प्रकारची एक जी विषमतेची व्यवस्था आहे, ती विषमतेची व्यवस्था आपल्याला या समाज व्यवस्थेमध्ये पाहायला मिळते. म्हणजे काय आहे, तर जिथे जिथे तुम्ही जाल, जिथं तुम्हाला समाज नावाची संकल्पना दिसेल, तिथे तिथे तुम्हाला ही जी विषमता आहे, ही विषमता तुम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून विषमतेच्या विरोधामध्ये जात असताना किंवा विषमतेला संपवत असताना न्यायाच्या काही परंपरा सांगितल्या गेल्या. आणि प्लेटो पासून ते आजच्या कालखंडापर्यंत, म्हणजे आज जेव्हा आपण रॉल्सचा विचार करतो तिथपर्यंत न्यायाच्या एक वेगवेगळ्या संकल्पना पुढे आल्या, न्यायाचे एक वेगवेगळे सिद्धांत पुढे आले. आणि मग या न्यायाच्या जे संकल्पना आहेत, या न्यायाच्या संकल्पना आपण प्रामुख्याने दोन विभागामध्ये विभागलेल्या आहेत. एक ज्याला आयडियलिस्टिक असं म्हणतो आपण, आणि ज्याला आपण आदर्शवादी म्हणतो, आणि दुसरी जी आहे ती वास्तववादी आहे. म्हणजे ह्या दोन ज्या परंपरा आहेत, या दोन परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. मी सुरुवातीला तुम्हाला ऑफलाईन लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आदर्शवादी परंपरा म्हणजे आयडियालिस्टिक ज्या काही गोष्टी असतात त्या कशा पद्धतीच्या असतात, आणि सायंटिफिक ज्या असतात त्या कशा पद्धतीच्या असतात, असं तुम्हाला मी सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की आदर्शवादाची जी परंपरा आहे ती प्लेटो पासून जे काही आता आजचे हॉब्स, लॉक, रुसो असतील, तर इथपर्यंत ती परंपरा येते. आणि दुसरीकडे जी काही वास्तववादी परंपरा आहे, ती वास्तववादी परंपरा म्हणजे आधुनिक कालखंडामध्ये येते. जसं की मॅकियावेली असेल, कार्ल मार्क्स असेल, किंवा आजच्या कालखंडामध्ये जॉन रॉल्स असतील. तर अशा काही दोन परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला जर असं विचारलं परीक्षेमध्ये की न्यायाच्या कुठल्या दोन परंपरा आहेत, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की एक आदर्शवादी परंपरा आहे आणि दुसरी वास्तववादी परंपरा आहे. तर या दोन विभागामध्ये न्यायाच्या परंपरा आपल्याला विभागलेल्या पाहायला मिळतात. आता जेव्हा आपण न्याय या संकल्पनेचा विचार करतो, त्यावेळेस या आदर्शवादी परंपरेमध्ये ज्याचं प्रामुख्याने नाव आपण घेतो तो म्हणजे प्लेटो. या प्लेटोने द रिपब्लिक या त्याच्या ग्रंथामध्ये न्याय संकल्पना काय आहे हे थोडक्यात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर प्लेटोचे सगळे पुस्तकं काढून बघितली असतील तर तुमच्या लक्षामध्ये येईल की प्लेटो हा नेहमी प्रश्न आणि उत्तरामधूनच आपल्या संकल्पना स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. आणि म्हणून त्याने जी काही न्यायाची संकल्पना मांडलेली आहे, ही न्यायाची संकल्पना मांडत असताना प्लेटो असं म्हणतो, त्याच्या विद्यार्थ्यांना प्रश्न उपस्थित करतोय की नेमकं न्याय काय आहे, म्हणजे न्याय या संकल्पनेची व्याख्या तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, असं तो त्याच्या विद्यार्थ्याला विचारतो आहे. आणि विद्यार्थ्याला विचारत असताना त्याचे जे काही विद्यार्थी आहेत, शिफाल्स असतील, थ्रेसिमेकस असेल किंवा ग्लुकॉन असेल, तर या तीन विद्यार्थ्यांना तो वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रश्न उपस्थित करतो आहे की तुमच्या मते तुम्हाला न्याय ही संकल्पना कशा पद्धतीची वाटते. आणि मग त्याचे जे काही विद्यार्थी आहेत, तर हे विद्यार्थी या शिफाल्स नावाचा जो पहिला विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी प्लेटोला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की न्याय म्हणजे नेमकं काय आहे. तर हा शिफाल्स नावाचा जो विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी सांगतो आहे की ज्याची वस्तू आहे ती त्याला वापस करणे म्हणजे न्याय आहे, किंवा म्हणजे सत्य बोलणे म्हणजे न्याय आहे. अशा पद्धतीचे विश्लेषण तो करतो आहे. म्हणजे काय आहे, जर समजा एखाद्याची वस्तू असेल तर ती वस्तू त्याला परत करणे म्हणजे न्याय आहे, किंवा एखादी घटना आहे तर त्या घटनेमध्ये जे काही घडलेलं आहे ते सत्य सांगणे किंवा जे काही खरं आहे ते खरं बोलणे म्हणजे न्याय आहे, असं शिफाल्स प्लेटोला सांगतो आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याला प्लेटो प्रश्न विचारतो आहे की त्याच्याकडूनही तो काढून घेण्याचा प्रयत्न करतोय की त्याला न्याय म्हणजे नेमकं काय वाटतं. आणि म्हणून तो थ्रेसिमेकस या त्याच्या विद्यार्थ्याला प्रश्न उपस्थित करतोय आणि तो विचारतोय की न्याय म्हणजे काय, तुला काय वाटतं नेमकं. तर तो सांगतो की शक्तीच्या जोरावर केला गेलेला जो न्याय आहे तो न्याय आहे. म्हणजे न्याय ही काय आहे, तर एक कला आहे असं त्याला म्हणायचं आहे. आणि ती कला जी आहे ती प्रत्येक राज्यकर्त्याला आली पाहिजे. म्हणजे राज्यकर्ता हा शक्तिशाली असला पाहिजे आणि तो शक्तीच्या जोरावरती जे काही करेल तो न्याय असतो, असं त्याला म्हणायचं आहे. आणि मग तो म्हणतोय की न्याय ही एक कला आहे आणि ती प्रत्येक राज्यकर्त्याला ही कला आली पाहिजे, अवगत असली पाहिजे, असं थ्रेसिमेकसचं म्हणणं आहे. आणि मग दुसरीकडे तो ग्लुकॉन नावाच्या त्याच्या विद्यार्थ्याला प्रश्न उपस्थित करतो आहे. त्यावेळेस ग्लुकॉन हा असं म्हणतोय की भीतीपोटी जे काही काम आपण करतो हे काम म्हणजे काय आहे, तर न्याय आहे. म्हणजे काय आहे, तर आपण समजा आपल्याला कशाची भीती वाटते, तर आपल्याला समजा देवाची भीती वाटते आणि मग काय करतो आपण की आपण पाप करण्यापेक्षा नेहमी पुण्यच करत राहतो. तर ग्लुकॉनला असं म्हणायचं आहे की हे जे भीतीपोटी तुम्ही काम करताय,
कारण काय आहे तर आपण पाप केल्यानंतर कुठे जातो? नरकामध्ये जातो, आणि पुण्य केलं तर आपण स्वर्गामध्ये जातो. म्हणून आपल्याला नरकात जाण्याची जी भीती वाटते, त्या भीतीपोटी जे काही आपण करतो ते सगळ्या गोष्टी काय आहेत तर न्याय आहेत, असं ग्लुकॉनला वाटतं. आणि म्हणून तो असं म्हणतोय की जेवढ्या काही गोष्टी म्हणजे भीतीपोटी ज्या काही गोष्टी केल्या जातात त्या गोष्टी म्हणजे काय आहेत तर न्याय आहेत. आता या तीन विद्यार्थ्यांची उत्तर ऐकल्यानंतर म्हणजे शिफाल्स, थ्रेसिमेकस आणि ग्लुकॉन या 3 विद्यार्थ्यांची उत्तर ऐकल्यानंतर प्लेटो नेमकं न्याय काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तो काय सांगतो आहे? तो सांगतो आहे की देर आर 3 टाइप्स ऑफ पीपल इन लिव्ह इन द सोसायटी. म्हणजे 3 प्रकारचे लोक हे कुठे असतात तर समाजामध्ये असतात. त्यातला पहिला प्रकार तो सांगतो आहे इंटेलिजंट पीपल्सचा आहे. दुसरा प्रकार तो सांगतो आहे ज्याला ब्रेव असं म्हटलेलं आहे किंवा शूर असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा सांगितलेला प्रकार आहे तो म्हणजे ग्रेडी, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तर लालची लोकांचा तो समूह आहे. आता बघा, मग प्लेटोने काय केलेलं आहे, तो म्हणतो की समाजामध्ये 3 प्रकारचे लोक राहतात आणि या 3 प्रकारच्या लोकांना वेगवेगळी कामं वाटून दिलेली आहेत. म्हणजे इंटेलिजंट काय करणार आहेत तर दे शुड रन द गव्हर्नमेंट ऑफ द कंट्री, म्हणजे ते देशाचं जे काही सरकार आहे ते सरकार चालवणार आहे. आणि म्हणून या इंटेलिजंट लोकांकडे काय सोपवलेलं आहे तर देशाचं सरकार चालवणं हे त्या लोकांकडे सोपवलेलं आहे. आणि म्हणून ते त्यांचं सरकार चालवतील. ब्रेव लोक जे आहेत दे शुड प्रोव्हाइड द सिक्युरिटी टू द कंट्री, म्हणजे ते जे लोक आहेत ब्रेव, जे शूर लोक आहेत ते सैन्यामध्ये असतील आणि ते काय करतील तर ते त्यांच्या देशाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करतील. बघा, पहिल्या व्यक्तीकडे काय दिलेलं आहे, जे इंटेलिजंट पीपल्स आहेत त्या इंटेलिजंट पीपल्स कडे त्याने काय सांगितलेलं आहे की दे शुड रन द गव्हर्नमेंट, म्हणजे ते काय करणार आहे ते सरकार चालवणार आहे, त्यांच्याकडे तेवढंच काम देण्यात आलेलं आहे. ब्रेव्ह पीपल्स कडे काय केलेलं आहे, दे शुड प्रोव्हाइड द सिक्युरिटी, म्हणजे ते फक्त त्यांच्या देशाला काय करणार सिक्युरिटी प्रोव्हाइड करणार आहेत. आणि जे काही लालची पीपल आहेत तर दे शुड ट्रेड, म्हणजे ते काय करणार आहेत तर व्यापार करणार आहेत. म्हणजे समाजामध्ये असलेले जे काही 3 लोक आहेत या 3 लोकांकडे वेगवेगळी कामं वाटून दिलेली आहेत. पहिल्या व्यक्तीकडे सरकार चालवायचं आहे, दुसऱ्या व्यक्तीकडे त्याने सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची आहे आणि तिसऱ्या व्यक्तीने काय करायचं आहे तर व्यापार करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीचे 3 लोक या समाज व्यवस्थेमध्ये राहतात असं प्लेटोला म्हणायचं आहे. आणि त्यांना वेगवेगळं काम वाटून दिलेलं आहे. आता त्याचं म्हणणं असं आहे की डू नॉट इंटरफेअर विथ इच अदर्स वर्क्स, म्हणजे त्यांचे जे काही त्यांना काम वाटून दिलेलं आहे त्या कामामध्ये यांनी इंटरफेअर करायचा नाही. म्हणजे काय आहे तर इंटेलिजंट पीपल्सला जे काही गव्हर्नमेंट रन करायला सांगितलेलं आहे तर ते तेवढंच करतील. ते काय करतील, ते सिक्युरिटी प्रोव्हाइड करायच्या भानगडीमध्ये पडणार नाही. किंवा ब्रेव्ह पीपल जे आहेत तर ते काय करतील तर ते त्यांच्या देशाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करतील. ते इंटेलिजंट लोकांच्या कामामध्ये हस्तक्षेप करून गव्हर्नमेंट रन करायचा प्रयत्न करणार नाहीत. किंवा हे दोघे जे आहेत ते दोघे कुठल्याही प्रकारचा ट्रेड करणार नाहीत किंवा व्यापार करणार नाहीत. म्हणून जे आहे की ह्या प्रत्येक गटातील व्यक्तीला त्याचं काम वाटून दिलेलं आहे. आणि मग प्लेटो असं म्हणतोय की यातल्या कुठल्याही व्यक्तीने म्हणजे इंटेलिजंट व्यक्तीने ब्रेव्ह पीपलच्या किंवा ब्रेव्ह पीपलने ग्रेडी पीपल्सच्या कामामध्ये हस्तक्षेप न करणे म्हणजे न्याय आहे असं प्लेटो म्हणतो आहे. बघा, त्याने किती म्हणजे सोप्या भाषेमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की एका व्यक्तीला जे काम वाटून दिलेलं आहे त्या व्यक्तीनं फक्त त्याचंच काम करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यानं दुसरं कुठलंही काम करायचं नाही. त्याच्या व्यतिरिक्त जर तो काम करत असेल तर काय होईल, तिथं एक प्रकारचा अन्यायाची व्यवस्था निर्माण होईल. म्हणजे काय होईल, जर समजा एखादा व्यापारी व्यक्ती आहे तर त्या व्यापारी व्यक्तीच्या कामामध्ये जर एखादा सैनिक हस्तक्षेप करत असेल तर तिथं अन्यायाची व्यवस्था निर्माण होईल. किंवा इंटेलिजंट व्यक्तीच्या कामामध्ये जर ब्रेव्ह पीपल्सनी जर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर तिथं देखील एक अन्यायाची व्यवस्था निर्माण होईल असं प्लेटोला म्हणायचं आहे. त्याच्यामुळे तो म्हणतो आहे की जर तुम्ही बघितलं तर तुमच्या हे लक्षामध्ये येईल की एकमेकांच्या कामामध्ये हस्तक्षेप न करणे म्हणजे काय आहे तर न्याय आहे असं प्लेटोला म्हणायचं आहे. त्याच्यापूर्वी त्याने जे काही त्याच्या विद्यार्थ्याला प्रश्न उपस्थित केले होते, शिफाल्स असेल, थ्रेसिमेकस असेल किंवा ग्लुकॉन असेल, तर या विद्यार्थ्यांना प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी जी उत्तरं दिली होती ती उत्तरं काय होती. पहिला विद्यार्थी म्हणाला होता की ज्याची वस्तू आहे ती त्याला वापस करणे म्हणजे काय आहे न्याय आहे किंवा सत्य बोलणे म्हणजे न्याय आहे. थ्रेसिमेकस म्हणाला होता की शक्तीच्या जोरावरती जे काही राज्यव्यवस्था चालवली जाते ती न्याय आहे. आणि ग्लुकोन असं म्हणाला होता की भीतीपोटी जे काही काम केलं जातं ते काम म्हणजे काय आहे तर न्याय आहे. पण प्लेटो म्हणतो आहे की असं नाही,
तर समाजामध्ये असलेले जे काही तीन प्रकारचे लोक आहेत, त्यांनी फक्त त्यांचं काम करायचं आहे, इतरांच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. म्हणजे काय आहे, तर इतरांच्या कामामध्ये हस्तक्षेप जर नाही केला, त्यांनी त्यांचं काम केलं, तर तिथे काय होईल, तर एक प्रकारची न्याय व्यवस्था निर्माण होईल. आणि म्हणून प्लेटोने म्हटलेलं आहे की न्याय व्यवस्था काय आहे, तर एकमेकांच्या कामामध्ये हस्तक्षेप न करता आपण आपल्याला जे काम देण्यात आलेलं आहे ते काम आपण चांगल्या पद्धतीने पार पाडणे म्हणजे दॅट इज जस्टिस. म्हणजे अशा पद्धतीची न्यायाची व्याख्या प्लेटोने केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता जी काही रिअलिस्टिक जस्टिस आहे किंवा रिअलिस्टिक ट्रॅडिशन आहे, तर या ट्रॅडिशनकडे आपण पाहत असताना आपण याच्या पूर्वीचं काय उदाहरण बघितलं की जे काही आयडियलिस्टिक ट्रॅडिशन आहे, म्हणजे आपण आदर्शवादी परंपरा ज्याला असं म्हटलं होतं, ही परंपरा आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये आपण प्लेटोचं वर्णन करतो. दुसरीकडे आपण जेव्हा रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी परंपरेकडे येतो, रिअलिस्टिक ट्रॅडिशनकडे येतो, तर या ट्रॅडिशन्स मध्ये काय आहे, तर एक प्रकारची सत्ता आहे. बघा काय आहे याच्यामध्ये ट्रॅडिशन्स आहेत, याच्यामध्ये रिलिजनची सत्ता आहे, याच्यामध्ये मोरल रूल्स आहेत, याच्यामध्ये ज्युडिशियरी आहे, लॉ ऑफ द कोर्ट आहे, आणि मग याच्या नंतरची जी लेवल आहे ती आहे रिप्रेझेंटेशन ऑफ द पॉवरफुल क्लास. म्हणजे जी काही समाजामध्ये जी काही पॉवरफुल क्लास आहे, ती म्हणजे पॉवरफुल जो शक्तिशाली वर्ग आहे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. आणि मग त्यांनी या रिअलिस्टिक ट्रॅडिशन मध्ये आपण पाहतोय की नेमकं इथं पॉवरफुल कोण आहे. तर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आपण ग्रीक कालखंड बघतो तेव्हा आपल्याकडे काही गुलाम आणि काही मालक अशा पद्धतीचे वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग याच्यामध्ये पॉवरफुल क्लास कोण आहे, तर तो आहे ओनर्सचा. म्हणजे तिथे जे काही गुलाम आहेत ते पॉवरफुल नाही आहे. तर तिथली जी काही ज्युडिशियरी आहे ती कुणाच्या बाजूने झुकलेली आहे, मग तर ती ओनर्सच्या बाजूने झुकलेली आहे. म्हणजे तिथले जे मालक आहेत तर त्यांच्या बाजूने झुकलेले आहे, म्हणून ते काय आहे, तर शक्तिशाली आहे. आपण जेव्हा मध्ययुगीन कालखंडामध्ये येतो त्यावेळेस ओनर्स आणि फार्मर्स अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग इथं देखील ज्युडिशियरी जी आहे ती ओनर्सच्या बाजूने आहे, ती फार्मर्सच्या बाजूने नाही आहे. पण मॉडर्न एज कडे जेव्हा आपण येतो, आधुनिक कालखंडाकडे जेव्हा येतो, त्यावेळेस ही जी ज्युडिशियरी आहे ही ज्युडिशियरी कॅपिलिस्टच्या बाजूने आहे का वर्कर्सच्या बाजूने आहे, याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं की आज जी ज्युडिशियरी जी आहे ती कॅपिलिस्टच्या बाजूने आहे. म्हणजे कुणाकडच्या बाजूने आहे, तर ती एक भांडवलदार वर्गाच्या बाजूने आहे, ती कामगार वर्गाच्या बाजूने नाही. म्हणून आपण पाहतोय की ज्या आजच्या ट्रॅडिशन मध्ये जर सत्ता कोणाकडे असेल तर ती सत्ता किंवा जी काही ज्युडिशियरी आहे, न्याय नावाची जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट कुणाच्या सोबत आहे, तर ती एका शक्तिशाली वर्गाच्या सोबत आहे. म्हणजे जो काही वर्ग पॉवरफुल आहे, जो काही वर्ग सत्तेमध्ये आहे, त्या सत्तेमध्ये असलेल्या वर्गाच्या सोबत आजची जी ज्युडिशियरी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणि हे आजच नाही आहे, तर ही परंपरेनुसार देखील असंच होत आलेलं आहे. म्हणून आपण पाहतोय की ग्रीक कालखंडामध्ये ज्युडिशियरी ही ओनर्सच्या बाजूने होती, मिडल एज मध्ये ज्युडिशियरी ही ओनर्सच्या बाजूने होती, आणि मॉडर्न एज मध्ये ज्युडिशियरी ही कॅपिटलिस्टच्या बाजूने आहे. म्हणजे आपण पाहतोय की जिथे जिथे पॉवर किंवा सत्ता आहे त्या बाजूनं ती न्याय व्यवस्था उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आपण बघतोय की ग्रीक कालखंडामध्ये जे काही गुलाम होते, स्लेव्स होते, त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. मिडल एज मध्ये फार्मरवरती अन्याय झालेला आहे. आणि आजच्या कालखंडामध्ये आपण पाहतोय तर आज देखील वर्कर्स वरती अन्याय होताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे रिअलिस्टिक ट्रॅडिशन मध्ये देखील आपल्याला काय आहे, तर एक पद्धतीनं जी काही ज्युडिशियरी आहे, जी काही न्याय व्यवस्था आहे, ती न्याय व्यवस्था आजही एका शक्तिशाली वर्गाच्या बाजूने झुकलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून कुठेतरी एका वर्गावरती इथे देखील अन्याय होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून एक सोशल जस्टिसची जी संकल्पना आहे ही संकल्पना पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडे पाहतोय की आपण शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर बाबतीमध्ये असेल, तर ही जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था कुठे ना कुठेतरी ही म्हणजे जी काही विचारवंत मंडळी होती, शाहू महाराज असतील किंवा इतर जे असतील, तर ते जे काही खालचा वर्ग आहे त्याच्या बाजूने उभे असलेले पाहायला मिळतात. पण वास्तववादी परंपरा हे सांगते आहे की इथं जो काही पॉवरफुल क्लास आहे किंवा रुलिंग क्लास आहे, तर त्याच्या बाजूने आपल्याला जी काही न्याय व्यवस्था आहे ती न्याय व्यवस्था उभी असलेली पाहायला मिळते. आणि मग आपल्याला हे आपण हे पाहतोय की अरिस्टॉटलच्या कालखंडामध्ये जे काही जस्टिस नावाची संकल्पना आहे, तर तिथं देखील ती दोन विभागामध्ये विभागलेली होती. एक तर जनरल जस्टिस होती किंवा स्पेशल जस्टिस होती.
आता हे स्पेशल जस्टिस म्हणजे नेमकं काय आहे याचं जर उदाहरण आपण पाहिलं आजच्या कालखंडामध्ये तर आपल्याला हे दिसतं की स्पेशल जस्टिस काय आहे नेमकं. आपण हे बघितलं की प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी जी काही रुलिंग क्लास आहे या रुलिंग क्लासच्या बाजूने ज्युडिशियरी उभी आहे, न्यायव्यवस्था उभी आहे. पण शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काहीतरी स्पेशल जस्टिस ही संकल्पना शाहू महाराज मांडतायत. आणि मग हे स्पेशल जस्टिस नेमकं काय आहे तर या उदाहरणावर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा 1902 ला शाहू महाराजांनी रिझर्वेशन दिलं आणि रिझर्वेशन देऊन त्यांनी 50% ज्या जागा आहेत त्या जागा मागासवर्गासाठी राखीव ठेवल्या. म्हणजे ज्या जातींना शिक्षणाची व्यवस्था नव्हती, ज्या जातींना शिकू दिले गेलं नव्हतं त्यांच्यासाठी रिझर्वेशनची व्यवस्था केली. ते तुम्ही डिटेल्स वाचून घ्या, तुम्हाला ते माहिती आहे. पण जेव्हा शाहू महाराजांनी हे रिझर्वेशन दिलं त्यावेळेस त्यांचे जे काही मित्र होते, अभ्यंकर नावाचे जे वकील होते, ते अभ्यंकर नावाचे वकील शाहू महाराजांकडे आले आणि ते असं म्हणाले की अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणं हे काही योग्य नाही. याच्यामुळे काय होईल तर जे काही हुशार लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय होईल असं त्या अभ्यंकरांचं म्हणणं होतं. शाहू महाराजांनी थोडंसं स्पेशल जस्टिस काय आहे हे त्यांना थोडक्यात स्पष्ट करून सांगितलं. ते त्यांना बोलत बोलत त्यांच्या घोड्याच्या तबेल्याकडे घेऊन गेले आणि घोड्याच्या तबेल्याकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या नोकराला सांगितलं की तू जा आणि घोड्यांना आपल्या खाद्य टाक. आणि मग तो गेला आणि त्याने काही खाद्य घोड्यांच्या समोर एका बाजूला टाकलं आणि सगळे घोडे ते जे होते ते सगळे घोडे सोडून दिले आणि तो बसला. मग ते सगळे जे घोडे होते ते जिथं त्यांना खाद्य टाकले होतं त्याला आपण चंदी असं म्हणतो, तर जिथं हे खाद्य टाकलं होतं तिकडे धावत गेले. आता याच्यामधले जे काही शक्तिशाली घोडे होते हे सगळे शक्तिशाली घोडे धावत धावत ते जे काही खाद्य तिकडे टाकलेलं होतं, जे हरभरे टाकलेले होते तिथपर्यंत ते घोडे पोहोचले आणि त्याने ते जे खाद्य टाकलेलं आहे ते फस्त करून टाकलं, संपवून टाकलं. पण त्याच्यामध्ये जे काही लहान घोडे होते किंवा जे काही म्हातारी घोडे होते किंवा जे काही लंगडे घोडे होते त्या घोड्यांना मात्र तात्काळ तिथपर्यंत पोहोचता आलं नाही आणि त्यांना ते खाद्य मिळवता आलं नाही. आणि म्हणून ही जी काही लंगडे घोडे आहेत, म्हातारे घोडे आहेत किंवा जे काही लहान घोडे आहेत यांना ते खाद्य मिळालं नाही म्हणून हे उपाशी राहिले. शाहू महाराज हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की शक्तिशाली जो वर्ग आहे तो शक्तिशाली वर्ग नेहमीच हे सगळं खाद्य खात आलेला आहे, त्याने ते सगळं मिळवलेलं आहे त्याच्या शक्तीच्या जोरावरती. पण ज्याच्याकडे नॅचरली ही शक्ती राहिली नाही किंवा ज्याच्याकडे ही शक्ती नाही त्या लोकांसाठी काय हा प्रश्न शाहू महाराज उपस्थित करतात आणि म्हणतात की त्यांच्यासाठी काही ना काही आपल्याला राखीव ठेवावं लागेल. कारण काय आहे तर यांच्या बरोबरीने जर त्यांना सोडलं तर यांना दररोज यांची अवस्था अशीच होईल आणि याला कसल्याही प्रकारचं खाद्य मिळणार नाही आणि त्यांना खाद्य न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू होईल. आणि म्हणून शाहू महाराज म्हणतायत की काही भाग अन्नामधला यांच्यासाठी राखीव ठेवावा लागणार आहे, तेव्हाच कुठे हे घोडे जिवंत राहू शकतील. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं न्यायाची व्यवस्था आहे त्या पद्धतीनं जनरल जी काही जस्टिस आहे ही जनरल जस्टिस तर गोष्ट वेगळी आहे की सगळ्यांना इक्वल असेल किंवा ज्याला आपण ओपन टू ऑल असेल. पण स्पेशल जस्टिस मध्ये शाहू महाराज हे सांगतायत की त्यांच्यासाठी काहीतरी राखीव ठेवावं लागेल, कारण ते त्यांच्या शक्तीच्या जोरावरती मिळवू शकत नाहीत किंवा जे काही शक्तिशाली लोक आहेत त्यांच्यासोबत ते लढू शकत नाहीत आणि त्यांच्यासोबत स्पर्धा करून ते मिळवू शकत नाहीत. आणि म्हणून त्यांना काय करावं लागेल तर एक स्पेशल जस्टिसची व्यवस्था करावी लागेल. आणि म्हणून त्यांनी स्पेशल जस्टिस सुरुवातीला मांडला. पण हा जो काही अरिस्टॉटल आहे या अरिस्टॉटलने देखील सुरुवातीच्या कालखंडामध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जनरल जस्टिस पेक्षा स्पेशल जस्टिसची काहीतरी व्यवस्था आपल्याला करावी लागणार आहे. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की आजही समाजामध्ये ज्यावेळेस आपण जनरल जस्टिसचा विचार करतो तेव्हा कुठे ना कुठे आपल्याला स्पेशल जस्टिसचा देखील विचार करावा लागतो. आपण जर बघितलं तर आजच्या कालखंडामध्ये न्यायाचे काही प्रकार आहेत ज्याला टाइप्स ऑफ जस्टिस असं आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण प्रोसिजरल जस्टिस असं आहे, ग्लोबल जस्टिस आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस आहे आणि सोशल जस्टिस आहे. जेव्हा आपण प्रोसिजरल जस्टिसचा विचार करतो किंवा त्याला आपण प्रक्रियात्मक न्याय असं म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हार्बर्ट स्पेन्सर असेल, रॉबर्ट नॉझिक असेल किंवा मिल्टन असतील तर यांचा विचार करतो. तर ग्लोबल जस्टिस मध्ये जॉन रॉल्स असतील किंवा थॉमस पोगे असतील तर यांचा विचार आपण त्याच्यामध्ये करतो. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस मध्ये म्हणजे वितरणात्मक न्यायामध्ये आपण अरिस्टॉटलचा विचार करतो, जोसेफ पायपरचा विचार करतो. तर सोशल जस्टिस मध्ये मार्टिन ल्युथर किंग असतील किंवा नेल्सन मंडेला असतील, जॉन रॉल्स असतील. आणि भारताच्या संदर्भामध्ये आपण विचार करत असताना महात्मा फुले आहेत, राजर्षी शाहू महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा गांधी आहेत, राम मनोहर लोहिया आहेत. तर या सगळ्यांचा विचार करतो.
म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये जे काही आजचे प्रकार आहेत तर त्याला आपण या 4 भागामध्ये विभागलेला आहे. ज्याच्यामध्ये पहिला आहे प्रोसिजरल जस्टिस. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही लिहून घेण्याचा प्रयत्न करा की नेमकं हे काय आहे. मी थोडंसं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, मी थोडंसं बाजूला होतो. ही जी काही न्याय व्यवस्था आहे तर ही न्याय व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते आजच्या कालखंडामध्ये या प्रोसिजरल जस्टिसच्या बाबतीमध्ये. तुम्हाला आज परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रोसिजरल जस्टिस चे समर्थक कोण आहेत. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे हर्बर्ट स्पेन्सर आहेत, रॉबर्ट नॉझिक आहेत आणि मिल्टन आहे. तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की ग्लोबल जस्टिस जे आहे तो त्याचा नेमके पुरस्कर्ते कोण आहे किंवा ग्लोबल जस्टिस कोणी मांडलेला आहे. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे जॉन रॉल्स, थॉमस पोगे. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसच्या बाबतीमध्ये एरिस्टॉटल आहे, जोसेफ पायपर आहे आणि सोशल जस्टिसच्या बाबतीमध्ये मार्टिन लुथर किंग आहे, नेल्सन मंडेला आहे, जॉन रॉल्स आहेत. आणि भारताच्या संदर्भामध्ये सोशल जस्टिसचा प्रामुख्याने कोणी विचार केला आहे असा जर एखाद्या वेळेस प्रश्न आला तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राम मनोहर लोहिया यांनी भारताच्या संदर्भात मध्ये सोशल जस्टिसचा विचार मांडलेला आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आता याच्यामध्ये जे काही किंवा असंही विचारलं जाऊ शकतं की जे काही न्यायाचे प्रकार आहेत तर ते न्यायाचे प्रकार किती आहेत आणि कोणते आहेत. तर तुम्हाला हेही सांगता आलं पाहिजे की न्यायाचे 4 प्रकार आहेत. एक तर प्रोसिजरल जस्टिस आहे, दुसरा ग्लोबल जस्टिस आहे, तिसरा डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस आहे किंवा चौथा सोशल जस्टिस आहे. मराठीतल्या विद्यार्थ्यांसाठी जे काही प्रोसिजरल जस्टिस आहे त्याला आपण प्रक्रियात्मक न्याय म्हणतो. ग्लोबल जस्टिस आहे ज्याला आपण जागतिक न्याय म्हणतो. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस आहे ज्याला आपण वितरणात्मक न्याय म्हणतो किंवा सोशल जस्टिस आहे ज्याला आपण सामाजिक न्याय म्हणतो. तर अशा पद्धतीची एक न्याय व्यवस्था आपल्याकडे पाहायला मिळते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती देखील प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात थेरॉटिकल मध्ये आणि तुम्ही जरी ऑब्जेक्टिव्ह मध्ये जरी आले तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये देखील तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला थोडक्यात हे बघायचं आहे की नेमकं हे प्रोसिजरल जस्टिस नेमकं काय आहे आणि हे हार्बर्ट स्पेन्सर, रॉबर्ट नॉझिक आणि मिल्टन यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे. बघा आपल्याकडे पहा, मी मगाशी तुम्हाला म्हणालो की थेरॉटिकल मध्ये तुम्हाला हा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला हे सगळं सांगता आलं पाहिजे की नेमकं काय आहे. रिलिजनच्या बाबतीमध्ये इक्वॅलिटी आहे का, जेंडरच्या बाबतीमध्ये इक्वॅलिटी आहे का, कास्टच्या बाबतीमध्ये इक्वॅलिटी आहे का, रेसेस म्हणजे ज्याला आपण वर्ण म्हणतो वर्णाच्या बाबतीमध्ये आपल्याला इक्वॅलिटी आहे का, किंवा कलर्स रंग म्हणजे ब्लॅक व्हाईट जे आहे त्याच्यामध्ये बाबतीमध्ये इक्वॅलिटी आहे का. तर प्रश्न समाजामध्ये काय आहेत की नेमकं रिलिजन, जेंडर, कास्ट, रेस आणि कलर याच्या बाबतीमध्ये कुठे कुठे आपल्याला इक्वॅलिटी पाहायला मिळते आणि कुठे इनइक्वॅलिटी पाहायला मिळते हे देखील आपण बघितलं पाहिजे. पण जेव्हा जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, रिलिजनचा विचार करतो, जेंडरचा विचार करतो, कास्टचा विचार करतो, रेसचा विचार करतो किंवा कलरचा विचार करतो, तेव्हा तेव्हा आपल्याला इनइक्वॅलिटी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. म्हणजे रिलिजनच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला दिसतं की रिलिजनच्या बाबतीमध्ये आपल्याला कुठेच इक्वॅलिटी असलेली पाहायला मिळत नाही. आपल्याकडे फक्त 2 मिनिटं राहिलेली आहेत, आपलं लेक्चर एंड होऊ शकतं कारण झूमचा टायमिंग हा 40 मिनिटाचाच आहे, बरोबर. तर आपल्याला पाहायला मिळतं की रिलिजनच्या बाबतीमध्ये आपल्याला कुठेही इक्वॅलिटी पाहायला मिळत नाही. आपण भारताच्या संदर्भामध्ये विचार केला तर आपल्याला दिसतं की आपल्या भारतामध्ये जगात जेवढे अस्तित्वात आहेत तेवढे सगळे धर्म आपल्याला इथे पाहायला मिळतात. म्हणजे काय आहे तर हिंदू धर्म आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे, ईसाई आहे, पारसी आहे, बौद्ध आहे. तर जगात जेवढे काही धर्म आहेत तेवढे धर्म आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात. पण यांच्या बाबतीमध्ये इक्वॅलिटी आहे का, तर यांच्या बाबतीमध्ये इक्वॅलिटी आपल्याला पाहायला मिळत नाही, आपण ती मानत नाही. म्हणजे काय आहे, कॉन्स्टिट्यूशनने जरी आपल्याला इक्वॅलिटी सांगितलेली असेल किंवा धर्माच्या बाबतीमध्ये भेदभाव करता येणार नाही असं जरी म्हटलं असलं तरी आपल्याला तो भेदभाव आपल्या डोळ्यासमोर उभाच राहतो. जेंडरच्या बाबतीमध्ये सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की जेंडरच्या बाबतीमध्ये देखील आपल्याकडे कशा पद्धतीची इनइक्वॅलिटी आहे. स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये आपण कशा पद्धतीचा विचार करतो. आपण जरी संविधानामध्ये असं स्वीकारलं असलं की आपण